स्पिरिच्युअल पॅरेंट्स म्हणजे कुणाला म्हणायचे, काय करतात, काय देतात? मी वैशाली पिल्लेवार, माझ्या यूट्यूब चॅनल @वैशाली पिल्लेवार 1111 या चॅनलमधून मी भरपूर अनुभव शेअर केले आणि आता शेअर करत आहे सत्संगांमधून काही अनुभव, ज्यामुळे लाईफ खूप छान हॅपीली सेटल झाली आहे. आणि ते सत्संग देणारे कोण, तर ते असतात स्पिरिच्युअल पॅरेंट्स, असं माझं मत आहे. जे सद्गुरू गुरु आपल्याला सत्संग देतात, जे चांगलं मार्गदर्शन करतात, त्यामुळे आपली लाईफ खऱ्या अर्थी चांगल्या पद्धतीने सेटल होत असते. बऱ्याचदा सत्संग म्हटलं की अध्यात्म आणि खूप डीप असं काहीतरी वाटत असतं आपल्याला. शिवाय असंही वाटतं की सत्संग अटेंड करण्याचं एज म्हणजे एकदमच म्हातारं झालं वगैरे असं असतं. माझ्या फ्रेंड्सने काही म्हटलं होतं मध्यंतरी की का अटेंड करते, ही वेळ नसते, ही एज नसते. पण असं काही नसतं. कारण सत्संग या शब्दाचा मूळ अर्थ जे सत्संगमधूनच स्पिरिच्युअल पॅरेंट्सने सांगितला, तो म्हणजे सत म्हणजे सत्य आणि संगत म्हणजे सोबत. तर सत्य विचारांची, चांगल्या विचारांची, पॉझिटिव्ह विचारांची, चांगल्या व्यक्तींची, विचारधारणांची संगत सोबत असणे, ज्यामुळं अल्टिमेटली आपोआपच आपली लाईफ खूप चांगली होते. हे तर सगळ्यांनाच कळतं. म्हणजे सत्संग हे स्पिरिच्युअल गुरूकडनंच आम्हाला कळलं, ज्या आधारे ज्याची इम्प्लिमेंटेशन आम्ही लाईफमध्ये करत आलो. तर खूप कमी वर्षांमध्ये इतकी छान ग्रोथ झाली. ग्रोथ म्हणजे खूप पैसा मिळाला किंवा खूप काही असं म्हणून नाही चालणार. विशेष म्हणजे समाधान, यामध्ये जी शांती, जे सुख मिळतं, ते सत्संगमधून स्पिरिच्युअल गुरु, पॅरेंट्स ज्यांना म्हणू, त्यांच्याकडनं, त्यांच्या शब्दांकडनं मिळालेली जी एनर्जी असते, त्यामधून मिळतं. म्हणून स्पिरिच्युअल पॅरेंट्स यांना मी म्हणते.